आता बातमी आहे सांगलीमध्ये झालेल्या म्हैसाळ भ्रूण हत्ये प्रकरणाची। या प्रकरणी अटक केलेल्या डॉक्टर खिद्रापुरेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। कोर्टाने खिद्रापुरेला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये अजून सुद्धा पोलिसांची छापेमारी ही सुरूच आहे। आज मागच्या कचऱ्यातून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन जप्त केलंय। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणातला आरोपी खिद्रापुरेला काही वेळापूर्वीच कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर खिद्रापुरेला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिरज पोलिसांनी काल रात्री बेळगावातून त्याला अटक केली होती। तब्बल 19 मृत नवजात अर्भक आढळल्यानं सांगली परिसरात सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय। या घटनेच्या निषेधार्थ म्हैसाळ बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये इतर 2 जणांना अटक करण्यात आली आहे। या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने सुद्धा दखल घेतली आहे। अध्यक्ष विजया रहाटकर या म्हैसाळमध्ये दाखल झाल्या असून आता या प्रकरणाची पुढची चौकशी सुरू झाली आहे। बाबासाहेब खिद्रापुरे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 314, 15, 16 आणि 304 नुसार गुन्हा दाखल करून त्याला आजरोजी अटक करून न्यायालयात आणलेलं होतं आणि न्यायालयात हजर केलं असता त्या पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना 17 मार्चपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी दिलेली आहे। म्हैसाळचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या होणं हे अतिशय वाईट आहे आणि महाराष्ट्राला ते लांछनास्पद आहे आणि वैद्यकीय प्रोफेशनला देखील ते वाईट आहे। आरोग्य खात्याकडनं जर काही दिरंगाई झाली असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल, संबंधित अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाईल। महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट याच्या जर तरतुदी आपण सगळ्या बघितल्या, त्या तरतुदीमध्ये जे काही आवश्यक असेल त्या तरतुदीच्या अनुषंगाने ज्या काही शिक्षा असतील त्या प्रकारे एकंदर अहवाल आल्यानंतर याच्यावरती विचार केला जाईल आणि निश्चितपणे याची अंमलबजावणी केली जाईल।